राज्यातील 8 साखर कारखान्यांना 1100 कोटींचं कर्ज दिलं जाणार आहे। सरकारच्या हमी कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा त्यांनी घेतलेला आहे। महायुतीतील 7 नेत्यांच्या कारखान्यांचा समावेश यामध्ये आहे। सत्ताधाऱ्यांच्या कारखान्यांवर सरकार मेहरबान असल्याचं दिसतंय। काँग्रेसच्या दिलीपराव देशमुखांनाही महायुतीचा मदतीचा हात आहे। मार्जिन मनी स्वरूपात कारखान्यांना 1100 कोटींची खिरापत दिली जाते। राज्यातील 8 साखर कारखान्यांना 1100 कोटींचं कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे। राज्य सरकारच्या हमीनं राष्ट्रीय सहकार विकास मंडळाच्या माध्यमातून हे कर्ज दिले जाणार आहे। दरम्यान कर्ज उपलब्ध करून दिलेल्या कारखान्यांपैकी 7 कारखाने हे सत्ताधाऱ्यांशी संबंधित आहेत। विधानसभा निवडणुकीतील मदतीची परतफेड म्हणून हे कर्ज उपलब्ध करून देण्यात आल्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे। जो एफिशिएंटली चालतो, चांगल्या पद्धतीचा भाव शेतकऱ्याला देत असतो आणि असे काही कारखाने असतात ते काही नीट चालत नसतात, त्यात बऱ्याच काही चुकीच्या गोष्टी होत असतात, भ्रष्टाचार होत असतो। त्यामुळे बाकी कोऑपरेटिव्हला जर तुम्ही कंपेअर केलं तर जे चांगले चालतात, जे खराब चालतात, अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे जे चालू शकत नाहीत कारखाने, अशांना तुम्ही 1100 कोटी रुपये तिथं देता, म्हणजे कुठंतरी अनप्रोडक्टिव्हनेस नाही तर जिथं एफिशियन्सी नाही तिथं तुम्ही प्रोत्साहन देता। फक्त का? कारण का ते नेते तुमच्या पक्षात आलेत, तुमच्या पार्टीमध्ये आलेत, तुमच्याबरोबर सत्तेत आलेले आहेत। वाटतं साखर उद्योग या महाराष्ट्राचा एक अर्थव्यवस्थेचा मोठा कणा आहे। मग तो कोणाच्या ताब्यात असेल, खाजगी असेल, सरकारी असेल, विरोधी पक्षाचा आमदार असेल, सत्ताधाऱ्याचा असेल, ज्या कोणत्या पक्षाचा असेल, जिथं आवश्यकता आहे तिथं सरकारच्या मदतीची आवश्यकता आहे। परंतु थक हमीच्या नावाखाली सुद्धा सरकार सत्ताधारी पक्षाच्याच कारखान्यांना मदत करत आहे आणि आर्थिक मदत करताना सुद्धा सरकार सत्ताधाऱ्यांचाच विचार करतं।